तो आयुर्वेदिक ऑयल और कैप्सूल, अब दर्द भी घुटने टेकेगा। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्यूदंडाची शिक्षा। बांगलादेशमधल्या हिंसाचारादरम्यान 1400 पेक्षा जास्त हत्यांचा आरोप, आंतरराष्ट्रीय गुन्हे लवादाने सुनावली शिक्षा। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून बाळासाहेबांना अभिवादन। स्मृतीस्थळावर 11 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र। संजय राऊत यांनी भाजपला डिवचलं। बाळासाहेब ठाकरेंसमोर मोदी झुकल्याचा फोटो केलाय ट्विट। बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी फोटो केलाय शेअर। बाळासाहेबांसमोर नतमस्तक होताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो, संजय राऊतांकडून ट्विट। बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी फोटो केला शेअर। उद्धव ठाकरेंचा हट्ट फडणवीसांनी ऐकला। ठाकरे समितीवर शिवसेना आमदार नको, ठाकरेंचा होता हट्ट। शिंदे समर्थकांऐवजी शिशिर शिंदे समितीवर। विश्व हिंदू परिषदेकडून भाजपचा जाहीर निषेध। सावरांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश लाजिरवाणा। काशीराम चौधरीच्या पक्षप्रवेशामुळे संघातही अस्वस्थता। काशीनाथ चौधरी पक्षामध्ये कसा आला ते ठाऊक नाही। राज्य भाजपचे कानावर हात। पालघर साधू हत्याकांड प्रकरणात काशीनाथ चौधरीवर भाजपने केले होते आरोप। काशीनाथ चौधरीचा पक्षप्रवेश रद्द। संघ परिवारातील तीव्र नाराजीनंतर निर्णय फिरवला। पालघर साधू हत्याकांड प्रकरणी वादग्रस्त काशीनाथ चौधरी आला होता भाजपमध्ये। अंबरनाथ नगर परिषद निवडणूक मनसे लढणार नाही। राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश। अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मनसैनिक संभ्रमात। बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर बैठक। पुण्यामध्ये वनमंत्री गणेश नाईक घेणार बैठक। चिपळूणमध्ये भाजपमध्ये फूट। निष्ठावंतांना डावलल्यानं पदाधिकारी नाराज। जुन्यांना डावलून नवख्यांना तिकीट दिलं, परिमल भोसले यांचा गंभीर आरोप। बिहार सरकारचा 20 नोव्हेंबरला शपथविधी। पंतप्रधान नरेंद्र मोदी सोहळ्याला उपस्थित राहणार। नितीश कुमार 10व्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता। पार्थ पवार कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी आज अहवाल येणार। मुठे समितीची चौकशी पूर्ण, अहवालाकडे लक्ष। मुंबई भाजपची आज महत्त्वाची बैठक। पालिका निवडणुकांसाठी भाजपने कंबर कसली। मुंबई भाजपची सुकाणू समिती करणार विचारमंथन। पुणे विद्यापीठाचा दर्जा घसरला। शेवटच्या स्थानावर घसरण। निकषांची पूर्तता करण्याकडे विद्यापीठाची पाठ। मूल्यांकनात मुंबई आणि कोल्हापूर विद्यापीठ दुसऱ्या क्रमांकावर। पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर देणार पदाचा राजीनामा। दत्तात्रय भरणेंवर नाराजी व्यक्त करत गारटकरांचा राजीनामा। कृष्णा भीमा विकास आघाडीसोबत लढणार आगामी निवडणूक।